तर आता तुम्हाला आजचा ट्रेड दाखवतो आणि 26 तारखेचा का आपण कसा ट्रेड घेतला होता आणि आपला लॉजिक काय होता. आता मी तुम्हाला हे बघा हा 1 आवरचा चार्ट आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल का गॅप डाउन ओपन झाला आणि मार्केट खालीच झालं, राइट? आता मोठे प्लेयर्सचा मोमेंटम काय असतो आता तुम्हाला ते दाखवतो. तर मोठे प्लेयर्स केव्हा पण आपल्या ऑपोझिट विचार करतात म्हणून आपण नेहमी ट्रॅप होतो त्यांच्या त्यांच्या गेममध्ये, प्लॅनमध्ये. आता इथं बघा काय चालतं. इथं जसं मी 15 मिनिटाचा चार्ट तुम्हाला दिसतो. इथं 20 ही कॅन्डल फॉर्म झाली आणि आपली स्ट्रॅटेजी इथं किती 24,800 चा लो मारला यानी, राइट? 24,800 ऑलमोस्ट. तर मी काय केलं, मी 24,800 चा पुट इथं ॲड करून ठेवला आणि इथं बघा यानी पण RSI 40 क्रॉस केला, यानी RSI 60 क्रॉस केला. आपली स्ट्रॅटेजी 1 फॉर्म झाली. आता प्रॉब्लेम कुठं येतो माहिती आहे? मी तुम्हाला त्या दिवस पण एक व्हिडिओ टाकला होता, का मी त्यात बोललो होतो, का एक्झिक्युशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस हिट होईल, पण एक्झिक्युशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी काय केलं, मी 24,600 चा 200 च्या वरचा 200 आणि 250 च्या मधला कॉल ॲड केला. कारण आपल्याला कॉल सेल करायचा कारण मार्केट खाली जाणार आहे. ही माझी एंट्री होती, राइट? तुम्हाला दाखवतो. ही माझी एंट्री होती आणि आपला टार्गेट ऑलमोस्ट होता 123 चा. बघा, आता काय झालं असेल लोकांचं मी तुम्हाला दाखवतो. तर प्रॉब्लेम कुठं झालाय तुम्हाला मी दाखवतो. आपला आता लोकांना काय वाटलं असेल माहीत आहे. आता खूप लोकांना हे ट्रॅप का एवढी मोठी कॅन्डल फॉर्म झाली. आता मार्केट इथून किती खाली जाईल? कारण गॅप डाउन ओपन झाला आणि पहिलीच कॅन्डल 100च्या पॉइंटच्या वरती बनली. तर इथून लोकांचं खूप खूप हे असतं का इथून मार्केट वरतीच जाणार. लोकांनी ते सर्व हा जो झोन आहे, तुम्हाला दाखवतो. हा जो झोन आहे, इथं काय झालंय बघा. इथं खूप लोकं बाय करायला ट्राय करतात. बाय करायला ट्राय करत होते. त्याच्यामुळे लोकांनी बायिंगला स्कॅल्पिंगवाल्यांनी तर पैसे कमवले असेल. खूप लोकांकडे वाटलं असेल इथून आलं तर आता मार्केट इथून वरतीच जाणार. पण मोठे प्लेयर्स असा केव्हाच विचार करत नाही. मार्केट त्यांनी काय केलं बघा मोठे प्लेयर्स लोकांनी, त्यांनी इथं साइडवेज आणि काल न्यूज पण होती. इथं साइडवेज मार्केट केलं. इथं खूप लोकांनी कॉल बाय पुट सेल केला असेल. त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले असतील आणि इथं कॉल सेलवाल्यांचे पण स्टॉप लॉस हिट झाले असतील. पण आपला स्टॉप लॉस बघा कुठं होता. आपला एकच स्टॉप लॉस मी काय केलं, माझा प्लॅन कसा होता तुम्हाला दाखवतो. मी जशी कॅन्डल क्रॉस केली, तर मी 30 पॉइंटवर मी पहिला ट्रेड एक्झिट केला. म्हणजे 2,500 ₹2,250 चा आपल्याला प्रॉफिट झाला, केला मी. त्याच्यानंतर मला माहीत होतं का इथं मार्केट ट्रॅप होणार. आता हा एक्सपिरियन्स तुम्हाला येणार. तर मी काय केलं, मी जसं परत ह्या लेव्हलला आला, तर मी परत एक एंट्री घेतली. ती मी होल्ड केली आणि ती इथं गेली आणि मार्केटने मला इथं स्टॉप लॉस हिट झाला. मग नंतर ही कॅन्डल जशी फॉर्म झाली, मी परत एक एंट्री इथं गेली 203 ला. तुम्हाला दाखवतो. इथं मी परत एक एंट्री केली. त्या लेव्हलला काहीतरी परत एंट्री केली इथं. या कॅन्डलला मी परत एंट्री केली. त्या लेव्हलला परत एंट्री केली आणि आपला काहीतरी तेव्हा 1500 चा कारण एक स्टॉप लॉस हिट झाला. 2,000 2,500 चा आपला प्रॉफिट होता आणि एक आपला ₹1,500 चा प्रॉफिट होता. आणि मी काय केलं, मी या लेव्हलला काहीतरी एक्झिट केला ट्रेड. कारण मला ते एक्झिट करायचं रिझन पण सांगतो. एक्झिट का केला? कारण ऑलमोस्ट त्या कॅन्डलला ऑलमोस्ट 2:15 ला 2:15 ला मी ट्रेड एक्झिट केला. 2 वाजता 2:10 ला काहीतरी. त्यानंतर बघा मोमेंटम कशी आली ना, आपला काहीतरी लॉजिक सरळ होतं. तर मार्केटने काय केलं, मोठ्या लोकांनी बायर्स लोकांना पुट सेल आणि कॉल बाय लोकांना ट्रॅप केला. कारण न्यूज पण होती. त्याच्यानंतर मार्केट अशा वेळी खाली झाला, तेव्हा खूप लोकांचे पैसे जाऊन त्यांनी ट्रेडिंग बंद केली असेल. तर मोठी लोकं अशीच करतात 2:30च्या नंतर, अशा 3च्या नंतर अशा टायमाला मोमेंटम याच्यासाठी येते कारण तेव्हा छोटे प्लेयर सर्व बाहेर निघालेले असतात आपल्यासारखे. त्याच्यामुळं हा मोठ्या लोकांचा असाच गेम असतो आणि तो समजला आपल्याला तर आपल्याला काय तर आपण काय केलं, ठीक आहे आपण इकडे निघालो. मी कशाला निघालो याचं कारण 2 आहेत. कारण बघा आपण पहिलेच प्रॉफिटमध्ये होतो त्या ट्रेडमध्ये. त्यानंतर मग या ट्रेडमध्ये मला चांगला प्रॉफिट दिसला आणि मी बोललो 2:30 वाजायला आले. कशाला उगाच रिस्क घ्यायचा कारण एक मोठा मूव्ह काही होऊ शकलं असतं. आणि यातून आपल्याला काहीतरी लेसन्स भेटले का याच्यानंतर आपण स्टॉप लॉस हिट होईपर्यंत आपण ट्रेड एक्झिट नव्हता करायला पाहिजे.
कारण आपण इथं काय झालं, इथं मार्केट मिळालं तर इथं मी एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवला. त्याच्यामुळे तो मार्केट स्टॉप लॉस आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट केला. नंतर नाहीतर आपला चांगला प्रॉफिट झाला असता आणि आपला तुम्हाला प्रॉफिट दाखवतो किती झालाय. तर ह्या तर पोझिशनचा कारण मी हा संडेला 27च्या सकाळी शूट करत आहे. त्याच्यामुळे आता दिसणार नाही, पण तुम्हाला मी 8 मिनिट्समध्ये तुम्हाला दिसेल. मला इथं दाखवतो. 26 तारखेचा. बघा हा प्रॉफिट आपला आहे. तर इथं बघा त्या कालचा आपला प्रॉफिट किती आहे? 4,000 आणि आपण 3 ट्रेड केले त्याच्यामुळे ब्रोकरेज 3,700चा आपल्याला 3,600 3,500 3,600चा प्रॉफिट झालाय. राइट? ऑलमोस्ट 3,700चा प्रॉफिट झालाय. हा आपली ट्रेड बुक होती. आणि म्हणून मी निघालो, कारण प्रॉफिटमध्ये होतो त्याच्यामुळे निघालो, कारण ॲक्चुअल प्रॉफिट 4,100चा आहे. तर हा याच्यातून आपल्याला लेसन भेटला का आपल्याला कॉल सेलला कसा ट्रेड होल्ड करायचा, आणि खूप गोष्ट काल शिकलो. ते आपण नक्की इम्प्लिमेंट करू. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील, आणि पूर्ण आता 4-3 दिवसात पूर्ण माझा ऑगस्ट महिन्याचा P&L शो करणार आहे. तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि केव्हा टाईम भेटेल तसा मी व्हिडिओ अपलोड करतो. दररोज व्हिडिओ अपलोड करायला भेटत नाही, कारण जॉब पण असतो आणि आता गणपती पण आहेत. तर गणपती सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.